फुल एडवर्टीजमेंट, कम खर्चे में फुल धमाका. डेका स्पोर्ट्स वसूल करतायत सगळं. यूनिटी प्रीमियर लीग. सचिन भाई लोगो दे दो इनको, नहीं तो ये अपना ही पूरा लोगो दिखा के पूरे दुनिया को दिखाएंगे. यूनिटी प्रीमियर का लोगो दिख ही नहीं रहा है मेरे को. चला मॅच ऑन करूया प्लीज, मॅच ऑन करूया. पंचांचा इशारा येतोय. आघाडीची जोडी मैदानात आहे. ती म्हणजे नॉन स्ट्राइक एंडला अमेय आहे आणि स्ट्राइक एंडला आहे भारत. आघाडीचा गोलंदाज प्रणय कोळी. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. इथे हा फटका हवेत खेळलेत, मात्र हा झेल होणार नाहीये. वन बाउन्सवर चेंडू जवळ अडवला जाईल. त्या दरम्यान मात्र 2 धावा. चांगला फटका होता. वेल डन पराग पाठारे. संघ क्वालिफाय ठरलाय. नेक्स्ट बॉल प्रणय टू भरत. वेगवान वेगवान चेंडू. काय अडवलाय तिथे ॲस्टलला. वेल डन ॲस्टल. हा चेंडू देखील ताशी 151 किलोमीटर पर वेगाने टाकला होता. हा आयकॉन खेळाडू आहे. एका आयकॉन खेळाडूंना रॉयल स्टनर बी ला पुढील फेरीमध्ये प्रवेश करून दिलाय. तर या बाजूला अमित तरे आता विचार करत असतील की आपला आयकॉन खेळाडू काय करतोय. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. इथे बघा सुपरमॅन. मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव देखील होणार इथे. या गडीला थोडस होना सुरू होतं. खराब क्षेत्ररक्षण आणि अजून एक धाव फलकावर. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. आमच्या पाठीमागे मात्र आपण बघतोय निश्चितच मीरा भाईंदरचा एक अप्रतिम गुणलेखक बसलाय मनीष वैती. त्यांचं देखील स्वागत आहे. चेंडू खाली राहिलाय, चेंडू खाली राहिलाय. ही खासियत आहे ती म्हणजे प्रणय कोळीची. भरपूर व्हेरिएशन करतो. लेग ब्रेक डिलिव्हरी, ऑफ ब्रेक डिलिव्हरी, मध्येच एखादा स्टेटर वन, मध्येच एखादा भीमर देखील टाकतो. लो फुल टॉस डिलिव्हरी जोरकस टाकतो. ही खासियत आहे ती म्हणजे प्रणय कोळीची. मॅन फ्रॉम बंदर पकाडी मलाड. घाम गाळावा लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्न. इथे मात्र हा अप्रतिम फटका. चेंडू वन बाउन्स सीमारच्या काढणार. 4 धावा. वेलकम बाउंड्री फॉर वेलकम करूया बीएसयूजी चे आमचे एडवोकेट जिगर शाह सर. सर वेलकम है आपका, प्लीज आइए. बहुत ही बढ़िया सपोर्ट रहा है यहाँ के हर एक टूर्नामेंट में बीएसयूजी का. बालाजी स्ट्राइकर यूनाइटेड ग्रुप बहुत ही बढ़िया ग्रुप है. और एडवोकेट जिगर शाह फिर से एक बार हमारे मंच पे आते हुए वेलकम. यूनाइटेड प्रीमियर लीग आपका बहुत बहुत स्वागत कर दिया है. इस बीच मयूर आचार्य भी उनके साथ है, उनका भी हम वेलकम करते हैं. वेलकम मयूर, वेलकम जिगर शाह सर. आणि निश्चितच आपण बघतोय हे मान्यवर इथे उपस्थित झालेत. मात्र पहिले षटक इथे क्विक टाइम मध्ये संपतंय. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. यश मात्र नाहीये. आज प्रणयची जोडी का खाली आहे हा प्रश्न विचारावा लागेल. एरवी प्रणय म्हटलं तर प्रत्येक सामन्यात विकेट मिळवून देणारा गोलंदाज, मात्र यावेळेला आपण बघतोय त्यांची जोडी खाली आहे. पुरी भाजीचा आस्वाद घेताना बंधू पाहायला मिळतोय. चांगली व्यवस्था केली एकूणच विशाल भाई यांनी, विपुल भाई यांनी, सॉरी. मात्र या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. इथून जर पराभूत झाला तर युनिटी प्रीमियर लीगचे दरवाजे बंद होतील. त्यामुळे या दोन्ही संघांना लक्ष द्यावं लागेल या मॅच मध्ये.
जिंकेल तो अजून एक सामना खेळेल आणि त्याच्या समोर संघ असेल तो म्हणजे स्टार बॉयज. अर्जुन आडे न्यू बॉलर येतोय. पहिल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली अर्जुनना, 2 गडी बाद केले होते. तो अर्जुन पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स कडून सज्ज झालाय. मंचावर आपण बघतोय ऍडव्होकेट जिगर शाह BSUG चे, तसेच मयूर यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. तसेच आमचे अमित तरे सुद्धा उपस्थित आहेत. घोडबंदर परिसरातील एक नामांकित व्यक्तिमत्व. ART 7374 हा चषक आपण एन्जॉय केलात मागच्या वर्षी. अर्जुन आडे काय चेंडू होता, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव अप्रतिम क्षेत्ररक्षण. बहुत ही अच्छी फील्डिंग यहाँ पे. आई थिंक विवेक है. युनिटी प्रीमियर लीग. अर्जुन आडे पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी मार्कवर. अमय साडी हा चेंडू वेगवान चेंडू, आउटसाइड लेग स्टंप डिलिव्हरी, वाईडचा इशारा. लाईन चेक करावी लागेल. जबरदस्त टॅलेंट आहे राई गावातील, मात्र अजून थोडीशी मॅच्युरिटी पाहिजे नक्कीच, कारण चेंडू वेगावर जास्त भर देतो. मागच्या सामन्यात देखील एक चेंडू त्याच्याकडून ओव्हरपिच पडला आणि त्यावर षटकार ठोकला होता. नेक्स्ट बॉल. यावेळेला अमयच्या बॅट मध्ये चांगला फटका, मात्र इथे काय झेल टिपलाय. वेल डन संदीप शेट्टी. सँडी आपडी नामी काबी आहे. अतिशय चांगला झेल. अमय ज्यानं पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती तो परततोय. मोठा धक्का टीम अमू 11 ला. वेल डन अर्जुन आडे, वेल डन संदीप शेट्टी. हमें पहले ही आप आ चुके 30 के बाहर. अब यहाँ पे कितने रन की पेनल्टी होगी? थैंक यू डीजे. तीन रन की पेनल्टी यहाँ पे टीम को, अम्मू 11 को. 30 का जो रूल है वो ब्रेक किया उन्होंने. आमिर तासे को जल्दी जाना चाहिए था, अमय को रुकना चाहिए था. देखो अगर आप प्रीमियर लीग में कोई भी खेलते हो तो वहां के रूल क्या है उसको फॉलो करो. हमें बहुत दिक्कत होती है ये पेनल्टी देने में, लेकिन ये रूल है और रूल सबके लिए है. जितना टोटल होगा उसमें से 3 रन माइनस किए जाएंगे, ध्यान रखो. नए बल्लेबाज आमिर तासे, ओनर एंड कैप्टन ऑफ अम्मू 11. हमारे मंच पर एडवोकेट जिगर शाह, उनके साथ मयूर जी भी उपस्थित है और नो डाउट अमीर तरे देखील है. चला मॅच ऑन करा प्लीज, डोंट वेस्ट टाइम. क्षेत्ररक्षणामध्ये अजून बदल हवा आहे तिथे प्रणय कोहलीला. अर्जुन आडे टू आमिर तासे. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. लो फुल टॉस डिलिव्हरी आहे. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, धाव घेतली जाणार नाहीये. गुड बॉलिंग बाय अर्जुन आडे. या षटकात धावा थांबवल्यात त्यांनी. धाव संख्या फक्त 11 आहे. पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या प्रणय कोहलीच्या. धाव संख्या 11. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. अर्जुन आडे मन जिंकतोय इथे. राईचे बरेच प्रेक्षक इथे पाहायला आलेत अर्जुनला आणि मोहितला. मात्र चांगली गोलंदाजी. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या बाहेर देखील तयारी सुरू आहे सेलिब्रिटी प्रीमियर लीगची. अर्जुन, दॅट्स अ गुड हिट. ये शॉट है, ये पावर है आमिर तासे की.
बड़ा हिट, सिक्सर। DJ Vaibhav in the mix. थैंक यू डीजे। जो खिलाड़ी ये मैच नहीं देख रहे उनके लिए स्कोर हुआ है 17। अब जाओ घर पे। चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्यावरचा चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी होती, मात्र एक षटकार या षटकात आलाय। धावसंख्या 17 आहे, 8 धावा आल्या या षटकामध्ये। षटकार खाऊन सुद्धा चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा अर्जुन आडेची। 2 षटक संपले, धावसंख्या 17 आहे, गडीबाद 1 आहे। 5 षटकांचा सामना आपण एन्जॉय करतोय। या ऐकूया पुन्हा एकदा डीजे म्युझिक प्लीज। सभी प्लेयर्स का थैंक यू, हार्दिक स्वागत है सुपर बॉयज। हे आया रे यूपीएल धूम मचाने ने आया रे। थैंक यू डीजे। यूनिटी प्रीमियर लीग की तो धूम तो मचेगी, क्योंकि बड़े बड़े बल्लेबाज, बड़े बड़े खिलाड़ी और बेहतरीन क्रिकेट, ये है यूपीएल, यूनिटी प्रीमियर लीग। नवीन गोलंदाज पुन्हा एकदा प्रणय कोळी तिसऱ्या षटकासाठी। यावेळेला एज लागली, फलंदाज होणार बाद। मोहितनं टिपलाय जेल, बरचसा काटा दूर केलाय आणि प्रणय कोळीला ऍट द एंड यश मिळतंय। चांगली गोलंदाजी, विकेट डाऊन। परत बॅक टू पेव्हिलियन, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुदस्सिर। प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये कोणताही कचरा होणार नाही या गोष्टीकडे लक्ष घाला। जेवणाच्या प्लेट्स कचरा कुंडीमध्ये टाका। स्वच्छता, मीरा भाईंदर स्वच्छ शहर म्हणून गणलं जातं। महाराष्ट्रामध्ये नंबर आहे मीरा भाईंदरचा, आणि निश्चितच म्हणून विनंती आहे सर्व खेळाडूंना की कुणी कचरा करू नका, व्यवस्थित आपलं जे प्लेट्स वगैरे आहेत त्या कचरा कुंडीमध्ये ठेवा। धन्यवाद। वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे। मुदस्सिर मैदानाच्या आतमध्ये गेलाय, संघाची धाव संख्या आहे ती म्हणजे 17, गडी बाद झाले ते 2। प्रणय कोळी ऍट देन यश मिळालंय। लेट्स सी तो पुन्हा एकदा कशी आपली कामगिरी सुरू ठेवतोय। प्रणय टू मुदस्सिर, स्लो डिलिव्हरी होती, इथे मात्र कदाचित धोका होईल। डायरेक्ट हिट केलंय, आमिर तासे बाद। काही गरज नव्हती या धाव संख्येची, खराब कॉलिंग होत आहे। आमिर तासे बॅक टू पॅव्हिलियन, मोठा धक्का।
आमिर से बैक टू बॉलिंग, बड़ा डिसअपॉइंट होगा। हालांकि ये रन लेने की आवश्यकता नहीं थी, थोड़ा सा वेट कर दे तो चलता था, क्योंकि इस मैच में अभी भी बहुत कुछ शेष है। आमिर बाद झालाय, नाराज आहे भरपूर। चुकीचा कॉल होता मुदस्सीरचा आणि त्यामुळे निश्चितच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम सिंग, मात्र बॅटिंग करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल। धावसंख्या फक्त 17 आहे, गडी बाद झाले 3। पहिला धक्का बसला होता तो म्हणजे अमेय बाद झाला होता 0 त्यानंतर भरत बाद झाला आणि आता आमिर धावचीच्या रूपाने बाद होत आहेत, ज्याने एक षटकार ठोकला होता, मात्र तो धावचीच्या रूपाने बाद झालाय। आता प्रेम आणि मुदस्सीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। मात्र एक गोष्ट चांगली होते अमित तरेच्या या संघासाठी, ती म्हणजे प्रणय कोळी फॉर्म मध्ये येतोय आणि हीच गोष्ट कदाचित त्यांच्या संघाला पुढे नेणारी ठरेल। लेट्स सी काय करते। नेक्स्ट बॉल प्रेम सिंग साठी, गुड बॉल, गुड बॉल। इथे देखील कदाचित धोका निर्माण होईल किंवा काय। प्रणयचा एफर्ट बघा, जबरदस्त कमिटमेंट इथे दाखवली जाते। एक धाव इथे पूर्ण केली जाते, संघाची धाव संख्या 19, 19 लॉस ऑफ 3। व्हेरी गुड, 18 धावा झाले, सॉरी 18 धावा, 3 गडी बाद। अठरा धावा, 3 गडी बाद। कंट्रोल आहे या सामन्यावर अमित पॅकरचा आणि तीच गोष्ट करावी लागेल। पुढच्या फेरीमध्ये जर जायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे। रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, चेंडूकडे कोणतंही लक्ष नाहीये, चेंडूच्या रेषेत नाहीयेत, लाईन मिस केलंय, चेंडू मिस केलाय, चेंडू निर्धाव। गुड बॉलिंग बाय प्रणय कोळी। पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या, या षटकात आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलाय। हा क्लास आहे एका मोठ्या खेळाडूचा, नाव आहे प्रणय कोळी। इथे रिव्हर्स स्वीप जरूर केलाय, मात्र तो सरळ खेळलेत, मिळेल फक्त 1च धाव। अर्सलान खोत इन ऍक्शन मध्ये आहे। वेल बोल्ड प्रणय कोळी। या मैदानाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे आमचे अजिंक्य देखील आम्ही स्वागत करतोय। बेहतरीन गेंदबाजी प्रणय कोळी, फिर से एक बार स्लो डिलीवरी, लेग ब्रेक डिलीवरी थी, बैकफुट रख के बाद में लेट खेला है, वहां पे कवर पॉइंट में बॉल है, 1 ही रन मिलेगा। बढ़िया क्रिकेट यहाँ पे अमित पैकर का। बेहतरीन गेंदबाजी, फॉर्म में आते हुए प्रणय कोळी। रन संख्या है सिर्फ स्कोर कार्ड पे 20, ओवर हो चुके 3, अभी 12 गेंदे और शेष है, और इस 12 गेंदों में कितने रन बनेंगे देखते हैं और मिलते हैं इस ब्रेक के बाद। डीजे प्लीज। सुपर बॉयज आयोजित युनिटी प्रीमियर लीग सीजन 1 आला रे यूपीएल धूम मचा रे आला रे यूपीएल जश्न बनाने ने। सुपर बॉल यूपीएल मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा हार्दिक स्वागत आहे। सुपर बॉल आला रे यूपीएल धूम मचा रे आला। क्या बात है, थैंक यू डीजे। ये ड्रिंक्स ब्रेक है क्या टी ब्रेक है? हमारे अंपायर रिलैक्स है। कैमरे पर्सन जरा हमारे अंपायर्स को कवर करो प्लीज। कैमरा पर्सन अंपायर्स को कवर करो प्लीज। देखो क्या बात है, मैदान में कुछ और ही दिख रहा है। हार्दिक स्वागत है। सुपर बॉल चाय के साथ अगर बिस्कुट भी मिल जाए, यही चर्चा हो रही है।
थैंक यू वेरी मच कुरियर सर्विस। क्या बात है, यूनिटी प्रीमियर लीग का हमारा ये कुरियर बॉय खेलने को मिलेगा 4 तारीख को। गेंदबाजी पे इस बार संदीप शेट्टी और एक बड़ा नाम मीरा भाईंदर टेनिस क्रिकेट का जीतू पैकर के टीम में खेलते हैं और बहुत ही बढ़िया हरफन मौला खिलाड़ी है। स्ट्राइक एंड पर प्रेम सिंह, नॉन स्ट्राइक एंड पे मुदस्सिर। डोंट वेस्ट टाइम प्लीज। ये 5 ओवर की मैच है। इसके बाद वाला मुकाबला भी 5 ही ओवर का रहेगा। यूनिटी प्रीमियर लीग में टी ब्रेक हुआ है और इसके साथ एक बढ़िया चाय। अच्छी शॉट है यहाँ पे, लेकिन फील्डर मौजूद है, एक ही रन मिलेगा। अमित पैकर ने एक ठान लिया है कि इस मैच में हमें जीतना है और इस मैच को जीतकर आगे बढ़ना है और इसलिए अमित भी सो नहीं रहे। उनको पता है अगर मैं सो गया, ये शॉट इतना अच्छा नहीं है, लेकिन कितने रन मिलेंगे? एक ही रन मिलेगा। अच्छी फील्डिंग वहां पे। गुड कलेक्ट एंड थ्रो अर्जुन आड़े, माइंड फ्रॉम राय। प्रीमियर लीग का मैच का एक बड़ा फायदा होता है, यूनिटी बढ़ती है। अच्छे अच्छे प्लेयर्स एक साथ खेलते हैं, अलग अलग टीमों के प्लेयर एक साथ खेलते हैं, ये है यूनिटी। क्या जबरदस्त एफर्ट वहां पे देखने को मिले हैं अपने ही गेंदबाजी पे। संदीप शेट्टी एक जबरदस्त एथलीट है और उनका बॉडी शेप जबरदस्त है। उनकी जबरदस्त फोटोज हम फेसबुक पे देखते हैं विदाउट शर्ट। संदीप फिर से एक बार तैयार, शॉर्ट पिच गेंद है, पुल जरूर किया है लेकिन पावरफुल नहीं है। अरसलान गेंद उठाएंगे। इस बीच ये अच्छी फील्डिंग, यहाँ पे डायरेक्ट हिट जरूर किया है मत, लेकिन यहाँ पे भागना पड़ेगा। यहाँ पे ध्यान है कि नहीं देखना चाहेंगे, लेकिन इस बीच 4 रन कंप्लीट। अंपायर ने डिसीजन वहां पे दिया था कि आउट नहीं है, डायरेक्ट हिट जरूर किया लेकिन क्रीज में मौजूद थे बैटर। इस बीच ये अलग चौका देखने को मिला है। कल मास्टर क्रिकेट में हमने देखा कि 55 का एक बंदा 5 रन भागा और वो हमारे ही खिलाफ। हमने छूट दी थी उसको कि भाई भाग। होता है, क्रिकेट है, लेकिन ये चौके के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 26। नेक्स्ट बॉल, इस बीच ये बॉल आउटसाइड ऑफ सम, लाइन खराब थी, वाइड का इशारा। 27। हर एक टीम की मैनेजमेंट बहुत ही बड़ा काम करती है। ये शॉर्ट गेंद पुल जरूर किया है लेकिन ये कैच हार्ड था। एक ही रन। मुदस्सिर को स्ट्राइक चाहिए वहां पे, हालांकि बड़े हिट की मांग है क्योंकि रन संख्या अगर देखी जाए तो बड़ी कम है। यही हालत थे रॉयल स्टेनर बी के। अयूब जब मैदान में खड़ा था, लेकिन चौथी ओवर 28 रन, वो बड़ा ओवर था। इस बीच ये बढ़िया गेंद, डॉट गेंद आती हुई, वेल बोल्ड संदीप शेट्टी। ये ओवर की यहाँ पे समाप्ति, रन संख्या है 28, 4 ओवर की समाप्ति। हालांकि बड़ी रन रेट दिखाई नहीं दे रही है, लेकिन इस मैच में जो कंट्रोल हम कह रहे थे, क्रिकेट का एक सी कंट्रोल जिसे कहा जाता है, वो कंट्रोल पूरी तरह से अमित पैकर टीम का है। रन संख्या सिर्फ 28, विकेटें गिरी है अब तक 3। ये हालात है टीम अम्मू 11 के। अब आने वाला एक ओवर शेष और इस ओवर में अगर कैलकुलेशन किया ना तो 15 से 16 रन अगर आते हैं तो यह मैच बन सकती है,
लेकिन वो शॉट्स लगाने होंगे मुदस्सिर को, वो शॉट लगाने होंगे प्रेम को। लेकिन गेंदबाजी में एक बड़ा नाम है भाईंदर क्रिकेट का, मिस्टर अरसलान खोत। 7 रनों की औसत से खेल रहे अब तक का इस मैच में अम्मू 11 की टीम। डीका स्पोर्ट्स क्या अपडेट्स दिखा रहा है, बहुत ही अच्छी टीम है और सबसे बड़ी बात तजुर्बा ज्यादा है। अशोक पाल खुद एक बेहतरीन खिलाड़ी है, पिछले 25 सालों से हम जानते हैं अशोक पाल को। अरसलान स्ट्राइक पे बल्लेबाज प्रेम, कितने रन और जुड़ेंगे? ये स्ट्रोक कंप्लीट जरूर हुआ है लेकिन एज लगी है। देवेंद्र वहां पे खड़े हैं, अमित तरेक की राइट हैंड, लेकिन एक ही रन। लेकिन अगर ये रन संख्या देखी जाए तो 29 जरूर है, लेकिन 3 रन की पेनल्टी भी है, ये भी एक बड़ी बात है। शॉर्ट पिच गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, लेकिन ये गेंद थोड़ी सी दिशा से चूके जरूर है। थैंक यू वेरी मच अंपायर, हमें गलत साबित किया अंपायर ने कि भाई तूने अच्छा तो बोला है लेकिन वो अच्छा नहीं है। अंपायर का तजुर्बा जबरदस्त है, हालांकि चाय पीने के बाद और अच्छा तजुर्बा बढ़ा है उनका। नेक्स्ट बॉल, फिर से एक बार जोर से डाली हुई गेंद, टर्न किया है स्क्वायर लेग रीजन में, बॉल जाती हुई सीमा रेखा के बाहर, ये आता हुआ 4 रन, चौका, अच्छी शॉट। थैंक यू डीजे जीडियस। या चौकर्ण संघाची धाव संख्या वाढून झाली ती म्हणजे 34, अजून 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे टीम अम्मू 11 साठी। आमिर तासेचं रनआउट होणं भरपूर आणि भरपूर महत्वपूर्ण ठरलंय, ते म्हणजे टीम अमित तरेसाठी मात्र लॉस झालाय तो अम्मू 11 टीम साठी। यावेळेला हा वेगवान चेंडू अतिशय चांगला लाईन अँड लेंथ मध्ये आहे, आउटसाइड ऑफ स्टंप खेळायला आल्यानंतर रिटर्न क्रीजचा विचार केला जात नाही, या गोष्टीकडे लक्ष वेधतोय। यशांच्या पाठीमागे आपण बघतोय, मात्र प्रणयने चांगलं काम केलंय। धाव संख्या 34 है। इस बीच ये अच्छी शॉट, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, 4 रन, फुल कॉन्फिडेंस के साथ खेला हुआ ये स्ट्रोक था मुदस्सर के बैट से। रन संख्या आगे बढ़ती हुई 38। विपुल भाई किधर है? विपुल, 4 बॉयज के विपुल भाई किधर है? आप रिलैक्स मत रहो और टीम को भी रिलैक्स मत करो। अरसलान फिर से एक बार, ये फुल टॉस गेंद है और ये बड़ा स्ट्रोक है और ये कैच छूटी, दिल टूटा, मुकद्दर रूठा और ये सनी पटेल के हाथों से क्या हो गया? ये 6 रन, हालांकि ये कैच बन सकती थी लेकिन ये 6 रन। सनी पटेल बढ़िया फील्डर है लेकिन ये चूक। थैंक यू डीके। रन संख्या देखो, 4 ओवर के समाप्ति पर रन संख्या थी 28, अब देख रहे 44। क्या बात है, वेल डन मुदस्सिर। ये रन बन चुके हैं, 5 ओवर का ये मुकाबला है। अरसलान की ये कमजोर गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया। इसके पहले वाली गेंद ओवर पिच थी, उसको कवर में ढकेला था, फिर प्रोटेक्शन जरूर दिया लेकिन सनी पटेल से चूक हो गई है। इस बीच और एक अच्छा स्ट्रोक है लेकिन खिलाड़ी वहां पे मौजूद है, कोई भी गलती नहीं वहां पे अर्जुन आड़े से,
और ये मुदस्सर की यहाँ पे इनिंग समाप्त। ये इनिंग यहाँ पे टीम की भी इनिंग समाप्त। रन संख्या है 44। लेकिन 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 थैंक यू डीजे। रन संख्या 44 है, लेकिन यहां से 3 माइनस होंगे। जो गलती की थी 30 यार्ड सर्कल का जो रूल था उसको ब्रेक किया था, तो 3 रन माइनस होंगे। रन संख्या सिर्फ 41 और 42 का टारगेट रहेगा। आया रे यूपीएल जश्न बनाने सुपर बॉय। यूपीएल में सभी प्लेयर्स का हार्दिक हार्दिक स्वागत है। सुपर बॉयज हे आया रे यूपीएल धूम मचाने आया रे यूपीएल जश्न बनाने ये क्रिकेट का त्योहार है, मुकाबले को तैयार है। ये क्रिकेट का त्योहार है, मुकाबले को तैयार है। सुपर बॉयज सुपर बॉयज मेरा भाईंदर मध्ये फर्स्ट टाइम घेऊन येतात सर्व क्रिकेट प्रेमीसाठी मेरा भाईंदर क्रिकेट फेस्टिवल। सुपर बॉयज सुपर बॉयज तर उद्या या स्पर्धेमध्ये आपण 4 संघ बघणार आहोत। ते म्हणजे सना 11, श्रेय 11, रॉयल स्टनर ए आणि सिंग बॉयज। उद्या देखील जबरदस्त ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल। अनेक अनेक जबरदस्त आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। श्रेय 11 कडून देखील महत्वपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। यस, राकेश म्हात्रे तिकडे आहेत आणि निश्चितच संजोग चव्हाणचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये मॅकमिलन सारखा खेळाडू देखील पाहायला मिळेल। गॉडसन किका देखील पाहायला मिळतील। चहाची व्यवस्था थोड्याच वेळात होती आहे। चला, मैदानाच्या आतमध्ये लगेच आमचे पंच उतरताना दिसतील आणि निश्चितच ही जी धावसंख्या आहे ती 42 आहे, लक्षात घ्या। 44 धावा जरूर झाल्या, 3 धावांची पेनल्टी कट केली। धावसंख्या 41 आणि विजयासाठी लक्ष असेल ते म्हणजे 42, 42। Yes, umpire, you are ready? Kunish Madre, yes, आलेत। थँक यू व्हेरी मच आमचे सगळे कमिटी मेंबर्स। थँक यू व्हेरी मच दिलीप यादव जी, विनायक आर्ट्स, डॉक्टर आनंद पंचाल, ऑर्थोमेड हॉस्पिटल, जिग्नेश पारेख, टॉस्का बॉस, भाविन परमार, आयरन इव्हेंट्स, श्रीमती रीटा शाह कॉर्पोरेटर, मयूर जैन, नियॉन आर्ट्स, रुपेश चौधरी, जिया मेडिकल, मुकेश भाई, वेस्टर्न फार्मा, किशन गोस्वामी, ओम साई क्रिकेट ग्रुप, नगीन जैन, नगीन सिनेमैक्स, दिनेश परमार, डीका स्पोर्ट्स, शॉन पुरकर, जीडीएस स्पोर्ट्स, हितेश पाटिल, मल्हार स्पोर्ट्स, पांडुरंग वारे आणि नितीन वारे, एनपी स्पोर्ट्स, सोनलाल चौधरी, चौधरी पॅकेजिंग ऍड इव्हेंट्स आणि ऍड आयडियाज इव्हेंट पार्टनर्स आहेत। तसेच दिनकर चौबेजी, पिंटो यांचा देखील मनापासून हार्दिक आभार आहे। स्पेशल थँक्स टू मिस्टर राजेश पाटील मुर्दागाव, मिस्टर जीतू पाटील मुर्दागाव, मुकेश जैन, कल्पेश राजावत, विनोद टोगानी, जिग्नेश जैन, अक्षय माची, विशाल माची, हिरेन डोबारिया, धनंजय चौहान, वरुण अग्रवाल, ऑल सुपरवाइज टीम त्यांच्या मार्फत या स्पर्धेचं आयोजन आहे। तर आगळची जोडी मैदानात प्रणित कोळी आणि देवेंद्र पेडवेकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे। सुपरवाइज टीम, जरा चाय पिलाओ ना सबको प्लीज। थैंक यू वेरी मच अंपायर।
फर्स्ट पॉवर प्ले सुरू झालाय. गोलंदाजी मार्क वर येत आहेत. बॉलर नेम प्लीज. अमित. बॉलर नेम प्लीज. इम्रान. थैंक यू. इम्रान येथे गोलंदाजी मार्क करायचे आहेत. 42 धावा. चेंडू आहे ते म्हणजे 30. प्रणय कोळी आयकॉन खेळाडू आहेत अमित पॅकरचे. आईज ऑन हिम. आईज ऑन हिम. पहिल्या पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. 30 सर्कलच्या नियमानुसार फक्त आणि फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. वेल बोल्ड. वेल बोल्ड. इथे फलंदाज बाद होईल. प्रणय कोळी बाहेर. क्या बात आहे. काय स्टार्ट दिलाय. पहिल्या चेंडूवर आयकॉन खेळाडूला बाहेर पाठवलंय. वेल बोल्ड इम्रान. अम्मू 11चा धमाका झालाय. प्रणय कोळी बॅक टू पॅव्हलियन. बिग विकेट. पहिल्या चेंडूवर मोठा गडी गारद केलाय. आज प्रणय कदाचित आजचा दिवस त्याच्यासाठी भरपूर संमिश्र दिसतोय. कदाचित त्याचे जे कॅलिबर आहे त्या कॅलिबरला नक्कीच त्यांनी न्याय दिला नाहीये. तो बाद होऊन परतलाय. 0वर बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रायगावचा मोहित पाडेल. रॉयल स्टनर भी जीती जरूर है लेकिन वो जाएंगे नहीं. उनको पता है. नेक्स्ट बॉल. इम्रान टू मोहित पाटील. ओ माय गॉड. स्लिप झाले तिथे. भरपूर भयानक स्लिप झालेत. विकेट मातीची आहे आणि शूज जर बघितलं तर आय थिंक ग्रिप व्यवस्थित नाहीत किंवा काय. मात्र इंजरी जास्त नसावी अशीच अपेक्षा आहे. इम्राननं पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. मात्र स्किड झाले पॉपिंग क्रीज मध्ये आणि हा रिप्ले कट झाला नाही. एका स्पोर्ट्स कडे हे टेक्निक का नाही मला कळत नाही. आहे मग वापरा. He's all right. He's all right. Come on, Imran. जबरदस्त रनवे आहे. 30 सर्कल वरून धावत येतात शोएब अख्तर. जसे 30 सर्कलच्या जवळून धावत यायचे तशाच काहीतरी पद्धतीने इथे इम्रान कामगिरी करत आहेत. इम्रान टू मोहित. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. फलंदाज बाद. मोहित पाटील पुन्हा एकदा डिसअपॉइंट करतायत. लागोपाठ 2 धक्के. खराब कामगिरी मोहितची आणि या मालिकेत निश्चितच खराब कामगिरी. काय चाललंय अमित पॅकर टीमचं. 2 चांगले खेळाडू मैदानाच्या बाहेर. खर तर गरज आहे सिंगल डबलची. मात्र ज्या पद्धतीने बॅट उगारल्या जात आहेत या गोष्टीची गरज नाहीये आणि चुकीचं प्लॅनिंग म्हणावं लागेल इथे एकूणच टीम अमित पॅकरचा. कारण ज्या पद्धतीने धावा हव्यात त्या पद्धतीने बॅटर मैदानाच्या आतमध्ये का नाहीत हा विचार असला पाहिजे. प्रणय कोळीला देखील प्रमोट केलं. ऍक्च्युली त्या गोष्टीची देखील गरज नव्हती. मात्र निश्चितच इथे 2 धक्के. प्रणय बाद झालाय 0वर. मोहित बाद झालाय 0वर. मोहितला भरपूर चिंतन करण्याची गरज आहे. ही स्पर्धा त्याच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरली असती.
मात्र या आतापर्यंत दोन्ही सामन्यामध्ये डिसअपॉइंट केलंय मोहितनं. विकेटवर उभं राहून धावा होतात. फक्त फटके खेळून चालत नाही, तर टायमिंग दाखवावं लागतं आणि संयम दाखवावा लागतो. तो संयम दिसून आला नाही आणि मोहित बाद झालाय. 2 धक्के 2 चेंडूवर. ही इज ऑन हॅट्रिक. इम्रान ऑन हॅट्रिक. या मालिकेतील दुसरी हॅट्रिक होणार का? पहिली हॅट्रिक केली होती भावेश पाटीलनं पहिल्या सामन्यामध्ये स्टार बॉईज संघाच्या वतीने खेळताना अम्मू 11 संघाविरुद्ध. सनी पटेल ऑन स्ट्राइक. या वेळेला रिव्हर्स स्वीप. हा चुकीचा फटका होता, मात्र निश्चितच एकच धाव. मात्र स्ट्रेंज आहे, हॅट्रिक बॉल होता. एकतर विकेट वाचवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला हा वाकडा फटका. खराब कामगिरी. काय टॅक्टिक्स डोक्यामध्ये कळायला मार्ग नाहीये. विचार व्हायला पाहिजे. प्रशिक्षणाची भरपूर गरज आहे. यश पाटील, यश दिनेश पाटील इथे येत आहेत. बेस्ट ऑफ लक. एक धाव, गडी बाद 2. सनी पटेल फ्रेम में नहीं है. मात्र देवेंद्रवर आता सगळ्या आशा आकांक्षा आहेत, त्या म्हणजे अमित तरेच्या. गुड शॉट. अतिशय जबरदस्त फटका. षटकार. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ पॉवर बाय देवेंद्र पेडवेकर. 6 धावा. धाव संख्या 7. काय जबरदस्त पलटवार इथे पाहायला मिळतोय. 2 धक्के दिल्यानंतर इथे देवेंद्र पेडवेकर यांच्या बॅट मधून आलाय षटकार. अतिशय जबरदस्त सामना. मॅच रंगेल. शॉर्ट पिच डिलिव्हरी इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय, ते म्हणजे इम्रान. व्हॉट अ बॉलिंग. आमिर तासेची ही निवड मात्र चांगली ठरली आहे. डिका स्पोर्ट्सच्या लाईव्ह अँगल मध्ये पिच जर बघितली तर अप्रतिम दिसते. मातीची विकेट बहुतांशी आपण बघतो सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेट असतात टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आता तरी. मात्र काही ठिकाणी आपण बघतो मातीच्या विकेट आहे आणि हे नेताजी सुभाषचंद्र बोसचं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. काय जबरदस्त फटका. देवेंद्र पेडवेकर ॲट इज व्हेरी बेस्ट. काय झालं, 2 विकेट गेलेत. काय झालं की मला स्ट्राईक नाही, मात्र नंतर स्ट्राईक वर येऊन निश्चितच 2 षटकार ठोकले. संघाची धाव संख्या 13. बघा कसं लाईफ असतं. अगोदर ठेचा लागतात, मात्र त्यावर मात करायची असते आणि देवेंद्रची बॅटिंग कदाचित हीच गोष्ट सांगते. वेल प्लेड देवेंद्र पेडवेकर. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर क्रिकेटपटूंची लाईफ काय असते, कितीही वाजता जेवावं लागतं. गोलंदाजी मार्कवर येत आहेत अमेय. अजून एक चांगला गोलंदाज. मात्र या बाजूला सनी पटेलला आता विचार करावा लागेल की आपल्या संघाला जर जिंकून द्यायचं असेल तर उभं राहावं लागेल. एका बाजूला देवेंद्र पेडवेकरनी चांगली सुरुवात करून दिलंय. धावसंख्या विजयासाठी आहेत 42. पहिल्या षटकात धावा आले 13. अजूनही धावांची गरज आहे, ती म्हणजे 29. चेंडू शिल्लक आहे 24. यावेळेला चेंडू जर बघितला तर यष्टाच्या वरून गेलाय. चेंडू निर्धाव जातो. सनी पटेल कॅलिबर आहे, मात्र कॅलिबरला न्याय देता आला पाहिजे. टॅलेंट सगळ्यांकडे असतो,
मात्र टॅलेंट वापरतं कोण, त्या गोष्टीला महत्व. शॉर्ट पिच डिलिव्हरी, हा मोठा फटका. जो झेल मी सोडला होता तो मी वसूल करून दाखवणार. या थाटात मारलेला हा षटकार. वेल प्लेड सनी पटेल. 6 धावा. येस, चेंडू येईल का? चेंडू द्या प्लीज, चेंडू द्या प्लीज. बॉल दो ना वहां से. यूनिटी प्रीमियर लीग की एक खासियत देखी है मैंने, और बहुत बहुत शुक्रिया यूनिटी प्रीमियर लीग का. बाकी सब चीजें एक जगह और आधे आधे पौने पौने घंटे में आने वाली चाय एक जगह. क्या बात है. क्या जबरदस्त बल्लेबाजी. सनी पटेल 3 गेंदों में 7 रन. देवेंद्र पेडवेकर 3 गेंदों में 12 रन. 19 रन हो चुके हैं. अमेय, इस बीच ये बड़ा स्ट्रोक और एक छक्का. क्या बात है. सनी पटेल बड़ा खिलाड़ी, बड़ा प्लेयर. अगर एक 6 और आ गया तो मुझे पता है अमित तरे की जेब खुलेगी. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. सनी पटेल गलतियां करेंगे लेकिन गलतियां सुधारेंगे भी. नाम में पटेल है. थैंक यू डीजे. अमय के ऊपर ये आक्रमण. क्या तीसरा सिक्सर आएगा? देखना चाहेंगे. इससे पहले अयूब शेख ने 3 गेंदों में 3 सिक्सर जड़े थे. इस बीच ये सिक्सर. क्या बात है. नाम है सनी पटेल. कितने करने? 42 ना. रुको मैं आता हूं. ये है सनी पटेल. क्या बात है. थैंक यू डीजे. नवगर रोड पे जैसे रिक्शा की ट्रैफिक होती है वैसी यहाँ पे सिक्सर की ट्रैफिक हो गई है. क्या बात है. नाम है सनी पटेल. हमें इस बीच ये स्लो गेंद, ये स्लोअर बनता चूके वहां पे डॉट गेंद आती हुई. बिंदी गेंद. हालांकि रन संख्या है 31. अभी भी 11 रनों की आवश्यकता. 13 गेंदे और 11 रन. 19 गेंदे सॉरी. इस बीच ये स्ट्रोक अच्छा नहीं लेकिन फिर भी 1 रन जरूर मिलेगा. वेल डन पेडवेकर. रन संख्या आगे बढ़ती हुई 32. 42 रनों की आवश्यकता. रन संख्या है 32. 10 रनों की आवश्यकता. 18 गेंदे और 10 रन. क्या ओवर खेला है सनी पटेल ने. मैंने तो 1 दिया था लेकिन वसूल किया 3. पार्टनरशिप देखो. 10 गेंदों में 32 रनों की पार्टनरशिप और स्ट्राइक रेट है 320 का. ये है डीका स्पोर्ट्स के ट्रेडमीटर. क्या बात है. लेकिन जो फोटो दी है ना प्लेयर की वो अच्छी थी. फ्यूचर ऑफ मीरा भाईंदर. बच्चे यहाँ पे लेदर बॉल क्रिकेट का प्रशिक्षण लेने को जा रहे हैं. बेस्ट ऑफ लक उनको. 10 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 10 धावा. कम ऑन बॉयज. सुशील
नवीन गोलंदाज सुशील येत आहेत गोलंदाजी मार्कवर. अम्मू 11 बॅकफुटवर आहे. 10 धावांची गरज अमित पॅकर टीमला. शॉर्ट पिच गेंद और ये बढ़िया स्ट्रोक. ये पावर है सनी पटेल की. तोड़ू बैटिंग सनी पटेल. 1 नहीं 2 नहीं 3 नहीं 4. सनी पटेल का पलटवार. और अमित पैकर जानते हैं कि सनी पटेल को टीम में रखना कितना इंपॉर्टेंट है. डीजे प्लीज ध्यान दो, बीच में मत बजाओ. स्टार बॉयज रेडी रहो आप प्लीज. इस बीच और एक बढ़िया स्ट्रोक यहां पे देखने को मिल रहा है. 1 की रन मिलेगा. पहले शुरुआत की देवेंद्र पेडवेकर ने और अंजाम दिया है सनी पटेल ने, लेकिन फिर भी अभी भी 3 रनों की आवश्यकता है. और क्या करेंगे यहां पे देवेंद्र पेडवेकर. मैंने बोला था अमित तरे का राइट हैंड है ये. शॉर्ट पिच गेंद है और ये सॉफ्ट हैंड से खेला है. 2 रन यहां पे बनेंगे क्या? नहीं. सनी पटेल जानते हैं यहां से अगर मैं बड़ा हिट खेलता हूं ना तो स्टार बॉयज की टीम डरेगी. लेकिन नितिन वारे कह रहे हैं हमारे पास भावेश है. दो रनों की आवश्यकता है, सिर्फ 2 रनों की आवश्यकता. सनी पटेल ऑन स्ट्राइक. फिर से एक बार एक अच्छा स्ट्रोक, लेकिन यहाँ पे कैच छूटी और ये मैच भी छूटी. ये 2 रन यहाँ पे मुकम्मल होते हुए इसी के साथ अमित पैकर टीम ने अपनी जगह बनाई है इस लास्ट मैच में. वहां पे मुकाबला होगा उनका स्टार बॉयज के सामने. हालांकि इस टूर्नामेंट में अम्मू 11 वो पहली टीम है जो बाहर जा चुके. थैंक यू वेरी मच अम्मू 11 फॉर योर एक्टिव कोऑपरेशन. यूनिटी प्रीमियर लीग आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता है. लेकिन मैं अमित पैकर टीम को रिक्वेस्ट करता हूं, चलो शेक हैंड करने के लिए प्लीज आगे बढ़े. थैंक यू. मिलते हैं नेक्स्ट मैच में.